सोडिला संसार माया तयावरी फार, धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे। याने घ्यावे नाम तिसी करणे त्याचे काम, धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे। तुका म्हणे भोळी, तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी, धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे। यौंत प्रविश मम वाचि मिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना। अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादिं, प्राणार्णमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम नमन, करो प्रथम नमन। सरे चरण संतातिया, करे चरण संतातिया, करे चरण संतातिया। त्याच्या कृपा दाने गदेता, बाबाजी सद्गुरुदास तुगा, बाबाजी सद्गुरुदास तुगा। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदं भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं। विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा, विश्वमोहिनी नमिली मिया मनोजवं। मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकराय नमः शिवाय। आता मज साई हे येथे करावे देवा, आता मज साई येथे करावे हरी। आता मज साई हे येथे करावे देवा, आता मज साई येथे करावे देवा। हो घे तुझी सेवा, सकळ गोवा उगवोनी, सकळ गोवा उगवोनी। तुझी सेवा घे, तुझी सेवा सकळ गोवा उगवोनी, सकळ गोवा उगवोनी। आता मज साई येथे करावे देवा, आता मज साई येथे करावे देवा। सोडिला संसार माया तयावरी फार, धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे।
प्राप्त प्रसंगी प्राप्त चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वभूषण वैराग्य मूर्ती देहू निवासी पंचमवेद निर्माते जगतउद्धारक जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा भगवंताच्या प्रेमाचं वर्णन सांगणारा अभंग. विठाला 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 अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. मागच्या 1 तारखेपासून ज्यांच्या मार्गदर्शनाने हे बालसंस्कार शिबिर चालत आहे, आदरणीय वंदनीय आमचे अनंत महाराजांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने चालत असलेले हे बालसंस्कार शिबिर आणि त्या शिबिरामध्ये माझ्यासारख्या प्रामराला आजच्या दिवसाची आलेली कीर्तन सेवा. या आजच्या दिवसाचे कार्यक्रमाचे यजमान श्रीमान हरीश धोंडीरामजी मुंडे. हरीश भाऊंनी फोनवरून संपर्क केला, महाराजही फोनवर मला बोलले आणि त्यांच्या वतीनं माझ्याकडे आलेली ही आजच्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा. कार्यक्रमाच्या अनुषंगाने जमलेली सर्व आदरणीय वंदनीय महाराज मंडळी, गुणीजन मंडळी, भजने मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, आपल्या परिसरातलेच सर्व काही भजने मंडळीत, गायनाचार्य मंडळीत, तालसम्राट तालरत्न आदरणीय वंदनीय भरत महाराज सोडगीर महाराजांची उपस्थिती आहे. सर्वांचं वैयक्तिक नाव घेण्यापेक्षा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरिभेटी. विठाला ठाला तुकोबाराय सांगतात, बाबा रे, ब्रह्मांडाचा धनी जगाचा मालक, थोडा विको कमी करा, भक्तावर एवढं प्रेम करतो, एवढं प्रेम करतो, पण कोण्या भक्तावर प्रेम करतो? सोडीला संसार माया तयावरी फार. माया या शब्दाचा अर्थ प्रेम. मग जन संसार सोडला म्हणजे संसार सोडणं म्हणजे लेकरं बाळ सोडून घरदार सोडून बाहेर निघून जाणे नाही. संसारात राहून संसाराची आसक्ती सोडणं म्हणजे संसार सोडणं. विठाला विठाला आणि भगवत भक्ताचं शरीर तुम्हाला संसारामध्ये दिसत असेल, पण मन संसारात आहे का? देहासो माझा भलती ठाई, चित्त तुझे पायी असो द्यावे. अहो सतत सतत चित्त महाराज देवाजवळ आहे, सतत देवाची आठवण आहे. तुम्ही आम्ही देवाची आठवण करीत नाहीत असं नाही, करतोत, पण कधी दुःख आल्याच्या नंतर. अंगाला आला ताप, देवा तो माझा बाप, अंगाचा गेला ताप, तुझ्या बापाचा मी बाप. हा, अशी भक्ती चालत नाही. कबीरदास महाराजाचा दोहा आहे. कबीरदास महाराज म्हणले, दुःख आल्याच्या नंतर सगळेच लोक देवाची आठवण करतात, सुख आल्याच्या नंतर नेमकं देवाला विसरून जातात. पण महाराज म्हणले, अरे खरी आठवण तुम्ही सुखात करा, तुमच्या जीवनामध्ये कशाला दुःख येईल? दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, जो सुख में सुमिरन करे, दुख काहे को होए कबीरा, दुःख काहे को होय. दुःख आल्याच्या नंतर देवाला कधी सांगू नका, देवा आमचं दुःख लय मोठं आहे. नाही नाही, दुःखाला सांगा आमचा देव लय मोठा आहे. विठाला विठाला म्हणून मला वाटतंय, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. आपल्या जीवनात येणारं सुख असो का आपल्या जीवनात येणारं दुःख असो, तुम्ही देवाजवळ शेअर करा, देवाला सांगा. माणसं उलट करतेत. माणसं कोणाला सांगतेत? माणसाला. माणसाला सांगून काय उपयोग आहे का? अहो माणसाला दुःख नका सांगत जात जाऊ, बऱ्याच माणसाला बरं वाटत असते. याला तसंच पाहिजे म्हणते.
बरं, ज्या माणसाजवळ तुम्ही दुःख व्यक्त करतात त्या माणसामध्ये ताकद आहे का हो तुम्हाला दुःखातून बाहेर काढण्याची? नाही. ताकद कोणाजवळ आहे? देवाजवळ. मग आपलं दुःख देवाला सांगावं का माणसाला? बरं जाऊ द्या, ज्या माणसाजवळ तुम्ही दुःख व्यक्त करतात ते माणूस सुखी आहे का? जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. अरे कोण सुखी आहे? आता हे माणसं कीर्तनात बसलीत म्हणून मला सुखी दिसायले. हे जर बाहेर गेले, याची जर मुलाखत घेतली, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोड़े थोड़े सब दुखी, सुखी राम के दास. विठाला या जगामध्ये दोनच लोक सुखी आहेत, एक संत आणि दुसरा भगवंत. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा. माझा पांडुरंगा सारी गातो, माझा पांडुरंगा सारी गातो, माझा पांडुरंगा सारी गातो, माझा पांडुरंगा सारी गातो. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझा पांडुरंगा सारी गातो, माझा पांडुरंगा सारी गातो. तुझा कोण सांगा, माझा पांडुरंगा सारी गातो, माझा पांडुरंगा सारी गातो. सुखरूप ऐसे तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. या जगात सुखी जर कोण असेल तर तो देव आहे आणि भगवंत आहे. या जगात दुसरं कोणी सुखी नाही. आणि एक वाक्य सांगतो, तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर सुखी राहण्याचं एक वर्म आहे. तुम्ही दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख माना आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख माना. पण सध्याच्या काळातला जर सर्वे केला तर माणसं स्वतःच्या दुःखानं जेवढे दुःखी नाहीत तेवढे दुसऱ्याच्या सुखानं दुःखी आहेत. आपल्याला राहायला घर नाही याचं दुःख नाही, दुसऱ्यानं चांगलं घर कसं बांधलं याचं दुःख आहे. आपला मुलगा दारुड्या आहे, आपला मुलगा पिणार आहे याचं दुःख नाही, दुसऱ्याचं पोरग चांगलं कसं निघालं याचं दुःख आहे. जोपर्यंत तुम्हाला दुसऱ्याचं चांगलं दिसत नाही तोपर्यंत तुमचं चांगलं कवाच होणार नाही. शेजाऱ्यानं गाडी घेतली तर माणसं हसत सुद्धा नाही. त्याला जर म्हणलं ना तुमच्या शेजाऱ्यानं गाडी घेतली ते म्हणते माहिती आहे आम्हाला हप्त्यावर घेतली असेल. हप्त्यावर घेऊ का सप्त्यावर घेऊ, तुला काय करायचंय? अरे एखाद्याचं चांगलं होत असेल तर करा ना, पण वाईट कधी कोणाचं करू नका. भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना. चांगलं होत असेल तर करा गड्या, पण वाईट कधी कोणाचं करू नका. आणि एक वाक्य सांगतो, ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याचं वाटोळं करायला जाता त्या दिवशी स्वतःचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. मनात जरी दुसऱ्याचं वाईट चिंतन केलं त्या दिवशीपासून स्वतःचं वाईट व्हायला सुरुवात होते. अनेकाच्या घाते मानिता संतोष, अनेकाच्या घाते मानिता संतोष, मानिता संतोष, अनेकाच्या घाते मानिता सुख दुःख दोष
दुःख दोष अंगायते सुख दुःख दोष अंगा लागे अनेकाच्या घाते मानिता संतोष सुख दुःख दोष अंगा लागे सुख दुःख अनेकाच्या घाते मानिता सुख दोष अनेकाच्या घाते मानिता संतोष आणि सुख दुःख दोष अंगा लागे. महाराज म्हणले दुसऱ्याचं वाटोळं करायला गेल्यावर स्वतःचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार. आता बाबानं प्रमाण दिलं म्हणून एक दृष्टांत आठवला म्हणून सांगतो. आमचे गुरुजी सांगायचे दुसऱ्याचं वाटोळं करायला गेल्यावर स्वतःचं वाटोळं कसं होते. एक बाई अशी एसटीतून खाली उतरली. नवरा म्हणला कुठं गेलतीस का? ती म्हणली अहो माहिती नाही का म्हणली तुम्हाला. किती दिवस झाले म्हणले आपल्या लग्नाला, मुलबाळ होत नाही, संतती होत नाही. ते म्हणला मला माहिती. तू कुठं गेलतीस? मी गेलती म्हणली एका वैद्याकडं. काय म्हणला तो वैद्य? तो वैद्य म्हणला बाई तुम्हाला 100% मुलगा होईल, पण त्याच्यासाठी तुमची सासू मरणं अत्यंत गरजेचं आहे. सासू मेली की मुलगा होते. काय करायचं तुम्ही ठरवा. ते म्हणला गे वेडीस का तू, मुलगा पाहिजे आपल्याला. आज न उद्या माझी आई मरणार आहे म्हणला, जाय घरला काहीतरी निर्णय घेतो. आणि हे दुसऱ्या दिवशी याच्या बायकोला न सांगताच सासरवाडीला गेला आणि त्याची सासू घरी घेऊन आला. ती म्हणली अहो माझी आई कशाला आणली? ते म्हणला अगं उद्याच्याला माझी आई मारून टाकायची, मग तुला मुलगा होणार आहे, मग तुझं बाळणपण करायला लेकराची सोय करायला कोण ना कोणतरी बाई माणूस पाहिजे ना, म्हणून तर तुझ्या आईला घेऊन आलो. ती म्हणली बाई 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 काहीच नवरा आहे म्हणली माझा नवरा म्हणजे महादेवाच्या पुढचाच आहे. नाही ध्यानात आलं. महादेवाच्या पुढी नंदी बैल असते, ध्यानात ठोत जा जरासं. काय नवरा आहे म्हणली माझा. 2-3 दिवस झाले. ती म्हणली अहो घ्या की काहीतरी पटकन निर्णय. ते म्हणला ग थांब जरासं की एवढी काय गडबड आहे, घ्या काहीतरी पटकन निर्णय. ते म्हणला थांब. हिवाळ्याचे दिवस होते, थंडीचे दिवस. दोन्ही म्हातारे आपलं पांघरून घेऊन झोपायच्या खुडखुड खुडखुड खुडखुड. हे दुपारच्या पाऱ्या त्याच्या आईपाशी गेला ना आईला म्हणला आई रात्री तू कुठं झोपतीस ग? ती म्हणली अरे बाबा मी अलीकडून झोपते, तुझी सासूबाई पलीकडून झोपती. ते म्हणला मग आजच्या दिवशी एक काम करणं, तिला अलीकडून झोपवून तू पलीकडून झोप. का रे बा? आजच्या दिवस ऐक म्हणला, दोन्ही म्हाताऱ्या जागा बदलून झोपल्या. हिच्या जागी ती झोपली आणि तिच्या जागी ही झोपली. आणि आता रात्रीचे बरोबर किती वाजले? 12. तुमच्या इकडे असे कार्यक्रम ह्या टायमाला करतात? 12 वाजले म्हणाले. त्यानं असा मोठा दगड घेतला, चाल म्हणला. ह्याच्या आईच्या जागी तिची आई झोपली होती. हे लटकच म्हणला एकदा चेहरा उघडून बघ म्हणला, पुन्हा तुला चेहरा उघडा बघायला सुद्धा भेटायचा नाही म्हणला. ती म्हणली थोबाड बघायची इच्छा नाही, टाका धोंडात टाकला. मथारी मेली, पोत्यात भरली. गावाच्या कडीला नदी होती. रात्री 1 वाजता नदीत नेऊन टाकली. म्हातारी चालली वाहत 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 वाहत. तिला इतका आनंद झाला, इतकी खुश झाली. ती तर खुश झाली, पण हे बी खुश झाला. ती म्हणली याची आई मेली म्हणून मला आनंद झालाय, याला कशाचा आनंद झाला असं? लगीन लोकाचं नाचतं येड्या डोक्याचं म्हणली, याला कशाचा आनंद झाला? जाऊ द्या म्हणली, नवरा भोळसर आहे. 2 जण घरला आले. आमचे गुरुजी म्हणायचे रात्रभर तिला झोपच येईना. लवकर पहाट 3 वाजताच उठली आणि तिनं अशी रवी लावली. आणि रवी लावता लावता गाणं म्हणू लागली, घुसळण घुसळण लावते रवी, सासूबाई गेल्या पाण्यात. हे मनातली मनात म्हणला थांब जरासं दिवस निघू दे म्हणला. खरं कळाल्या नाही तू बीपी लव झाला तर मला विचार म्हणला. पण हिचं सुरूच घुसळण घुसळण लावते रवी, सासूबाई गेल्या पाण्यात. हे बी पहाट लवकरच गाईची धार काढायला उठला. गाई खाली बसला, पाण्याची थाप काशेवर मारली आणि येणं बी गाणं सुरू केलं. दुधम दुधम दुबतो गाय, पाण्यात गेली तुही माय, घरात झोपली पाठ्याची माय, विश्वास नसल तर जाऊन पाय. याला म्हणायचं अनिकाच्या घाते मानिता संतोष, सुख दुःख दोष
अहो दुसऱ्याचं वाटोळ करायला गेल्यावर स्वतःच वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही विठ्ठल. म्हणून गड्या करता आलं तर चांगलं करण्याचा प्रयत्न करा, पण वाईट कधी कोणाचं करू नका. कारण शरण जायचं ते दोघाला जा, एक संताला शरण जा आणि देवाला शरण जा. देव काही पाहत नाही, अंतरीची घेतो गोडी बाहे जोडी भावाची. तुम्ही आम्ही बाह्यरंग पाहतो, आपल्याला अंतरंग कळत. अहो एखादी वस्तू जरी विकायची असली तरी त्या वस्तूचा बाह्यरंग दाखवावा लागते, म्हणजे पॅकिंग भारीन मालकीड का. तसंच झालंय ना. ते जुनी म्हणे बघा, बोलणाऱ्याच्या आंबाड्या इकत्यात, नाही बोलणाऱ्याचे गहू सुद्धा इकत. तसंच झालंय सध्याच्या काळामध्ये. दुनिया झुकती है झुकाने वाला. एक असं मोठं शहर होतं, शहरामध्ये सोन्याचं दुकान आहे आणि त्या सोन्याच्या दुकानासमोर एक गरीब घरातला मुलगा पेन विकण्यासाठी बसला. पेन 5चा 1 10ला 2, 5चा 1 10ला 2. लोक यायचे, लोक म्हणायचे कितीला दिला रे पेन? साहेब 5चा 1 10ला 2. लोक म्हणायचे 10ची 3 दे. गरीबाला लई पाडून मागतात माणसं, श्रीमंताला नाही, गरीबाला. एखादी शहरातली बाई जर आपल्या शेतकऱ्याकडे भाजीपाला घ्यायला आली तर 20 रुपयाची जुडी 10 रुपयाला मागितल्याशिवाय राहत नाही. पण तीच बाई खरंच शॉपिंग करायला मॉलमध्ये जर गेली तर खरंच भाव करते का? पण गरीबापाशी बाया तर लय उरफाट्या काळजाच्या. हो, एक बाई छत्रीच्या दुकानावर गेली, दुकानदाराला म्हणली, दुकानदार कितीला दिली हो छत्री? ते म्हणलं 100 रुपयाला. 50 रुपयाला दे म्हणली. ते म्हणलं बाई 50ला कशी येईल? जाऊ द्या म्हणलं 80 रुपयाला घ्या. नाही म्हणली 40ला दे. ते म्हणलं बाई का डोक्या पडली का काय? जाऊ द्या 50ला म्हणायलात ना, घ्या म्हणला 50ला. नाही म्हणली आता 25ला दे. त्या दुकानदाराला राग आला. ते म्हणला बाई 25 तरी कशाला देतीस, फुकट घेऊन जाय ना. म्हणली मग 2 दे. किती दे? 2 दे. गरीबाला पाडून मागणार. बरं वकिलाला म्हणीन तितके, डॉक्टरला म्हणीन तितके, कीर्तनकाराला आपलं चला पुढे. पण गरीबाला आपलं पाडून मागणार. एखादी वस्तू जर फुकट भाव घ्यायची असल तर किती बी लाबाड बोलणार, किती बी. आम्ही दोघं नवरा बायको परभणीला साडी घ्यायला गेलो. साडी घेतली. आमच्या बायकोनं गपचीप बसवणं, दुकानदार बिल करू लागला. दुकानदाराला म्हणाले, ओ मामा 5 वर्ष झालं आम्ही तुमच्या दुकानात साड्या घेतो, जरा हिशोबानं बिल करा. ते म्हणला बाई घ्या वाटलं घ्या, नाही तर नका घेऊ, लबाड बोल नका, मी कालच दुकान टाकले. नाही, ज्याला कळलं त्याला धन्यवाद विठ्ठल. तसं गरीबाला पाडून मागणार. ते मुलगा पेन विकू लागला. 5चा 1 10ला 2. लोक म्हणायचे 10चे 3 दे. ते म्हणलं येत नाहीत. त्या दुकानदाराला दया आली. दुकानदार बाहेर आला. त्या पोराला बोलवलं, इकडे रे बाळा, कुठला आहे तू? आमक्या आमक्या गावचा आहे. अरे मग शाळेत जात नाही का? जातो साहेब. मग आज का गेला नाही? शाळेची फीस भरायला पैसे नाही साहेब. किती फीस आहे तुझ्या शाळेची? 5000 रुपये. अरे मग तुझे आई वडील कुठे आहेत? नाही साहेब, मला आई वडील नाहीत, मी अनाथ आहे. पण ऐका साहेब, मी अनाथ आहे. कष्ट करून जीवन जगन, पण लाचारी करून जीवन जगणार नाही. बोटाची पॉलिश करून जीवन जगन, पण बोट चाटून जीवन जगणार नाही. खानदानी लेकरू आहे म्हणला मी. वा, काय स्वाभिमान वाटला दुकानदाराला, काय गुणवान लेकरू आहे म्हणला. अरे मग पेन का विकत नाहीत? कशा विकत्याल साहेब? अहो 5 रुपयाला पेन विकली तर 2 रुपये मला उरतेत. लोक 10चे 3 मागतेत. कशा विकू तुम्हीच सांगा. ते दुकानदार म्हणला, जाऊ दे, तुला पेन विकायचं आहे का? हो. 24 तासासाठी तुझा पेन मला दे. त्यानं पेन काढला, दुकानदाराच्या हातात दिला. व्यापारी माणसं लय हुशार असते. तो त्यानं असा जमिनीवर पेन टाकला, मातीमध्ये मळवला. वेल्वेटच्या मैरबीमध्ये ज्याच्यात ब्रासलेट गंठल ठेवल्या जातं त्याच्यामध्ये तो पेन ठेवला. काचामध्ये पॅकिंग केला आणि वर असता दुकानामध्ये दिसता ठेवला. दिसता गिराईक यायचं, वर पेन पाहायचं. एक हौशी माझ्यासारखे गिराईक आलं. ते म्हणला, दुकानदार हे वर पेन का ठेवला? ते म्हणलं, कुठं ठेवायला काय, असं तसं पेन आहे का काय? ते काय झालं? अरे इतिहास घडला म्हणला त्या पेनमुळं. झालं काय? भारत स्वतंत्र ज्या दिवशी झाला त्या दिवशी लिखापडी त्या पेननं केलेली. बापरे. आणि तुम्ही कुठून आणला? ते म्हणला, इंग्लंडला गेलो तो म्हणला, मी इंग्लंडवरून आणलाय.
ते म्हणला तेवढा पेन द्या ना राव आपल्याला. नाही राव म्हणला, मी काय विकण्यासाठी आणला नाही. अहो द्या राव म्हणला, जुन्या वस्तूचा संग्रह करायची मला फार आवड आहे, त्याच्यामध्ये त्याची एक भर पडल, देऊन टाका. ते म्हणला नाही राव मला काय विकायचं नाही. अहो द्या. ते म्हणला हे बघा मला काय विकायचं नाही, पण तुमचा लईच आग्रह जर असेल तर मी तुम्हाला देतो, पण व्यवहार आहे, मी काय पेन फुकट आणला नाही आणि मला काय त्याच्यामध्ये कमाई करायची. आपली मराठी भाषा खूप सायलेंट आहे, पण धोका असते त्याच्या पाठीमागं. हा, इंग्रजी भाषा अशी आहे, अक्षर सायलेंट असतात, शब्द सायलेंट असतात, उच्चारता येत नाही. पण इंग्रजी भाषा अशी आहे, मराठी भाषा आपली अशी आहे, वाक्य सायलेंट आहेत, पण धोका आहे. एखादा दुकानदार जर तुम्हाला म्हणला ना, अहो मला काही कमाई करायची नाही त्याच्यामध्ये, आणलेल्या भावात मी तुम्हाला देत आहे, असं जर म्हणला की समजून चालायचं याच्या पाठीमागं सायलेंट वाक्य, मी तुम्हाला चुना लावलेला आहे. जसं एखादा मुलगा मुलगी पाहायला गेल्याच्या नंतर मुलीची आई म्हणते, आमची मुलगी म्हणजे गरीब गाय आहे बरं का. याच्यामध्ये बी एक सायलेंट वाक्य, गाय गरीब आहे पण शिंग आहे तर तिला. तसं ते म्हणलं मला काही कमाई करायचं नाही, आणलेल्या भावात देतो. कितीला आणला पेन? म्हणला 25,000ला. यानं खिशात हात गाठला, 50 नोटा काढ्या 500-500च्या. हे दारा म्हणला 25,000. 25,000 दिले, पेन घेतली, निघून गेला. त्या दुकानदारानं पोराला बोलवलं, इकडे रे बाळा, किती फीस भरायची? 5,000 रुपये. हे 5 वर्षाची एकदाच भरून टाक. 5 25. पोराला आनंद वाटला, लेकरू हसत खेळत निघून गेलं. दुकानदाराची जेवायची वेळ झाली होती, दुकानदार निघून गेला. मी तरी कशाला थांबू, मी बी निघून आलो. माझा दृष्टांत संपला. मला सांगा पेन कितीचा होता? 5 रुपयाचा. विकला कितीला? 25,000ला. विकला कशामुळं? पेनचा दिखावा केल्या. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. विठाल. पण महाराज म्हणले, माझा देव, माझा जगाचा मालक बाह्यरंग पाहत नाही. तुकोबाराय म्हणले, माझ्याजवळ नाटक चलत नाही. तुका म्हणे मज कळते चाचणी आणि बडबडीची वाणी अथवा सत्य. तुम्ही आम्ही बाह्यरंग पाहतो, आपल्याला अंतरंग कळत नाही. मला सांगा बरं, तुमचं पोरग पोरगी पाहायला गेल्यावर रूप पाहून पोरगी पसंत करते का गुण पाहून? रूप पाहून. गुण त्यानं पाहिलेले असतात का? मी बऱ्याच पोराला सांगत असतो, चमडा चांगला असून उपयोग नसते, माणसाचं मन चांगलं असलं पाहिजे. पाहता आलं तर मन पहा, चमडा पाहून भूलू नका. काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जास्त चावत असते. ज्याला कळालं त्याला धन्यवाद. आणि डुप्लिकेट वस्तूला किती ओरिजिनल बनवा, ती डुप्लिकेट ते डुप्लिकेटच असते. आमच्या गावातलं एक पोरग इतकं सुंदर होतं, त्याला कोणी पोरगीत देईना. कम देईना, लहानपणापासून दातच नाही. ते मायापाशी आला आणि मला म्हणला, महाराज मला लग्न करायचं. अरे मी म्हणलं, तुला कोण देईन पोरगी? दातत नाही. ते मला बघत राहा, गावात नंबर 1ची करून दाखवतो. मला चांगली गोष्ट आहे. दुसऱ्या दिवशी परभणीला गेलं, दवाखान्यात जाऊन डुप्लिकेट दात टाकली चमचम. पोरगी पाहायला गेलं, पोरगी पसंत केली, गेटकेन लग्न केलं, घरी घेऊन आला. मला म्हणला, चला चहा प्यायला. चहा प्यायला गेलो आणि बायकोला म्हणला, आपल्या गावातले महाराज आहेत, पाड पाया पाड. ती पाया पडीन. मला म्हणलं, कसं काय आपली माणसं? मला नंबर 1 आहेत. म्हणलं, मग तुला कसं काय भेटले? मला फसिलं का नाही बायकोला? मधी गेला, त्याची बायको मदत गेली. ते डुप्लिकेट दात टेबलावर ठेवून जोरात लागला हसायला. त्याची बायको मदत गेली आणि त्याच्यापेक्षा लागली जोरात हसायला. मी म्हणलं, वहिनी त्यानं तुम्हाला फसिले म्हणून त्या हसायले, तुम्ही काम हसायला? ती म्हणली, महाराज त्याला लहानपणापासून दात नाहीत, मला लहानपणापासून डोसक्याला केसत नाही. तिथं टोपच उचलून दाखविला. विठाला. हो, तुम्ही आम्ही बाह्यरंग पाहतो, पण देव तसा नाही. अंतरीची काही न लगे एक भावची कारण, काही न लगे एक भावची कारण, काही न लगे एक भावची कारण, काही न लगे एक भावची कारण.
करिता बरोबरी दुधावसी करिता बरोबरी दुधावसी करिता बरोबरी दुधावसी करिता बरोबरी दुधावसी करिता बरोबरी काही नलगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव भावाचा भुकेला देव भावाचा भुकेला देव भावाचा भुकेला देव भावाचा भुकेला कान्हो पात्रे आनंद झाला कान्हो पात्रे आनंद झाला कान्हो पात्रे आनंद झाला आ विठू दीनाचा दयाळ दयाळ दीनाचा दयाळ फक्त त्याला भाव पाहिजे विठाला विठाला म्हणून खऱ्या अर्थानं भक्त त्याला म्हणायचं गड्या भक्ताचं एक लक्षण सांगतो आणि अभंगावर येतो महाराज म्हणले भक्त त्याला म्हणायचं नावडे जनधन देव झाला त्याला जगामध्ये दुसरं काहीच आवडत नाही नावडे जनधन माता पिता जन आवडत नाही धन आवडत नाही धन का आवडत नाही नश्वर आहे हो किती कमवा धन मिळविले कोटी संगे नये रे लंगोटी ज्याच्यासाठी तुम्ही कमवून ठेवतात मागची माणसं उपकार मानित नाहीत साठवोनी मरे धन लावी पोरासी भांडण अहो ते सोबत येणार धन नाही जेवढं अन्नदान केलं आता एवढा हरीश भाऊन कार्यक्रम ठेवलाय आज त्यांनी जेवढं अन्नदान केलं हे तुमच्या बरोबर येणार आहे
जेवढं तुम्ही नामचिंतन केलं हे तुमच्या बरोबर येणार आहे. वार्षिक जेवढे लोक तुम्ही जेवू घातले, अन्नदान केलं, सर्वाभूती द्यावे अन्न, सोबत येणार धन आहे महाराज. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे, बाकीचं धन सोबत येत नाही. जगात म्हणले एक श्रीमंत होऊन गेला, तुका म्हणे ज्याची संपदा सांगा ते कवडी. गेली राव नाहीत का कोण श्रीमंत होता? कोटी घरे जेथे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, 7 कोटी घर सोन्याचे होते. 24 कॅरेट 100 नंबरी. आपल्यापाशी काय उगमायासारख्याच्या एखाद्याच्या हातात 1-2 अंगठ्या असतात. ज्याच्या हातात 1-2 अंगठ्या ते पंक्तीत बोट फिरते, भात वाढ बुंदी वाढ, भात वाढ बुंदी वाढ. याच्यापेक्षा काय आपल्यापाशी? अहो रावण एवढा श्रीमंत होता तरी महाराज म्हणले सांगा ते कवडी गेली नाही. म्हणून हे धन सोबत येणार नाही, परमार्थ नावाचं धन सोबत येणार आहे. आणि परमार्थ नावाचं धन साधू संतानं भगवत भक्तानं केलं म्हणून देवानं त्यांच्यावर प्रेम केलं. ज्यांच्यावर देव प्रेम करतो त्या भक्तानं केलं काय? सोडिला संसार, सोडिला संसार, सोडिला संसार, सोडिला संसार, संसार माया तयावरी फार. संसार कशाला म्हणायचं? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणं हा खऱ्या अर्थानं काय? संसार. ज्या दिवशी तुमचा जन्म झाला मरेपर्यंत हे जे मधलं आयुष्य त्याला संसार म्हणतात. आणि एकदा जन्माला येऊन तो जो मुक्त झाला पुन्हा त्याला जन्माला यायची गरज नाही. त्यानं म्हणायचं सोडीला संसार. आणि मग माया त्या जीवावर देव प्रेम करतो. तसं जर पाहिलं
महाराजाचे प्रमाण आहेत. संसार कसा आहे? दुःख बांधवडी, आहे हा संसार दुःख मूळ. चहूकडे. संसार कोणाचाही असू द्या, तुम्हाला तिघा जणांचा संसार सांगतो धावत्या वेगात. माणसाचा संसार, संताचा संसार आणि देवाचा संसार. तिघाचा संसार पहा, सुखाचा आहे का? बरं, तुम्हाला वाटतंय का देवाचा संसार सुखाचा आहे? देवाचा संसार सुखाचा जर असता तर देव त्याचा संसार सोडून संताच्या दारात आला असता का? ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, सुख वसे हेची ठाई. बहु पाये अहो, संताच्या संगतीत सुख आहे म्हणून देवाच्या संसारात सुख पडलं नाही. देव संताच्या दारात आला. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना, द्वारिका नावाची नगरी सोडून दिली आणि कोणाच्या घरी आला? मग त्याच्या संसारात जर सुख असतं तर कशाला आला असता? सांगा बरं. ज्या दिवशी संताच्या दारात आला त्या दिवशी त्याला सुद्धा सुख प्राप्त झालं. संताचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करी त्याची. संताचे सुख झाले या देवा. त्याच्या संसारात सुख पडलं का त्याला? म्हणून तर संताच्या दारात आला. देवाचा संसार काय संसार आहे महाराज देवाचा? 16,108 बायका आहेत. किती? 16,000. आणि त्या काय बायका अशा तशा का? पाहती कवाडाकडं चलती भिताडाकडं, अशी आहे का? एकीचं नाव लक्ष्मी. आणि लक्ष्मी कोणाला म्हणते? लक्ष्मी ज्याच्या घरात जाती त्याला काहीच कमी पडत नाही. ती लक्ष्मी त्याची बायको आहे. निष्ठी बायको नाही. पाय धुवावयाच्या दैवा, पात्र झाली पाय लक्ष्मीच्या हाती. ती लक्ष्मी त्याच्या पायाची सेवा करती. धर्मपत्नी आहे. जाऊ दे, आता दुसरी बायको सांगतो. एकीचं नाव आहे सत्यभामा. आणि सत्यभामा किती श्रीमंत होती सांगू का? सत्यभामेनं माहेरातून एक मणी आणला होता हुंड्याच्या रूपात. काय? कोणता मणी होता? ती समंतक मणी. आणि त्या समंतक मण्याचा चमत्कार होता. रोज 8 भार सोनं देत होता. किती भार? 8 भार सोनं कशाला म्हणायचं? 1 भार सोनं कशाला म्हणते ते सांगतो. मग 8 भार सोन्याचं गणित लावा. 32,000 तोळे सोनं म्हणजे 1 भार सोनं. 32,000 तोळे गुणिले 8 किती किलो, किती क्विंटल झालं? घरी जाऊन हिशोब लावा. एवढा मणी समंतक मणी रोज देत होता. रोज रोज रोज. आणि तो मणी तिनं माहेरातून आणला होता. तरी पण ती सत्यभामा कधीच म्हणली नाही माया माहेरातून मी लय मोठं आणलं, माया माईनं लय दिलं, असं कधी म्हणली? आपल्या बायका काही नाही, फक्त माहेरातून जाऊन खारोड्या आणि पापड्या घेऊन येतात. आणि तेच 17 बाऱ्या सांगते माया माईनं दिलं, माया माईनं दिलं, माया माईनं दिलं, माया माई. काय दिलं ग तुझ्या माईनं? तिळं लावून खारोड्याच आणल्या. नाकानं वांगे सोलायला लागली. नवऱ्याला खाला दिली. नवऱ्याला म्हणली कशा लागल्यात खारोड्या? ते म्हणलं छान आहेत. येतात का तुमच्या माईला? बापरे, खाल्लेल्या खारवड्या वाकल्या त्यानं. म्हणजे माईचं वर्णन करायली, सासूची निंदा करायली. अशी बाई ज्या गावात राहते त्या गावात पाऊस सुद्धा पडत नाही. दुष्काळ. हो विठाला. पण गुणवान बायका होता. 16,108 बायका होत्या. पण सगळ्या गुणवान देवाच्या बायका होत्या. आता माणसाच्या संसाराचा तर माणसानं विचारच करू नये. माणसाचा संसार कसा आहे? सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा शिन पावला, माया वेष्टीला जीव माझा. माणसं संसारामध्ये जगत असताना सुखात जगत नाहीत. सुखाच्या आज तरी सुख पडन, उद्या तरी पडन, परवा तरी पडन. आयुष्य निघून जाते पण सुख असं पुढे 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 दिसते. ते जुने कीर्तनकार सांगायचे माणसाचा संसार म्हणायचे कप बशीच्या घरासारखा असते. कप म्हणजे नवरान, बशी म्हणजे बायको. बेजारी कपाची का बशीची? अरे संसार संसार जस कप बशीच घर, बशी बसे आरामशीर.
कपा घाली ये रझार. बेजारी कोणाची आहे? ते कबशीचं घर असते ना आपल्या खेडेगावामध्ये. आता नाही राहिलं ते, आता बऱ्याच घरात, तरी पण आहे बऱ्याचशा घरामध्ये. बरं, घरी आपल्या खेडेगावात जर पाहुणा आला तर दूध कशात आणते? कपात. कप कोणाच्या हातात? लेकराचे. ती लेकरू बी सोयीचं नसते, कपाला असं फिरीत फिरीत नेते. आणि बशी अशी जागा सोडाय रिकामी नाही. बरं एवढंच नाही, त्या गबशीच्या घरामध्ये बशी अशी टेकन देऊन असते आणि कप असा कानाला लटकलेला असते. लटकते रे ना रे. त्याला बशी मधातून बघतीन म्हणती कसा लटकिवला. आता घ्यायचो की वार आलं की इकडं, वार आलं की तिकडं. बरं एवढंच नाही, बशी फुटली, आपल्या बायका उकांड्या फेकून देत्या. कपाचा कान तुटला तरी त्याला सुटी नाही. हिरव्या मिरच्याचा ठेसा. आग कोणाची? बरं एवढंच नाही, गरमच्या कशात? कपात. थंड झाल्या बशी. चटके कोणाला? बशीला आहे का काय ताण? दोघ जण नवरा बायको जर परळीच्या बाजाराला गेले, कोण? कपन, बशी. बाजाराची थैली कोणाजवळ? बोला ना, कपा हो. कपाजवळ. आणि बशीजवळ ती पैशाची झोळी, काय म्हणते त्याला? पर्स. पर्स हा, त्याच्यामध्ये काहीच तर नसतंय बी. आळंदीला होतो तेव्हा मला पर्स सापडली होती घाटा. मी आमच्या मित्राला म्हणलं चाफून पाय काय गवस होते का? त्याला 52 चेनी. चेनी उघडीत उघडीत घाम आला, त्याच्यामध्ये काहीच नाही, फॅरवलवली टिकल्याचं पाकिट. म्हणलं काय ह्याला बायका घेऊन फिरतात काय माहिती. त्याला म्हणलं तुला बायको नाही, मला बायको नाही, 6 टिकल्या तुला, 6 मला, लाव कपाळाला आणि चाल घरला. सगळी बेजारी कपाची. बरं दोघ जण नवरा बायको जर बस स्टँडला आले आणि एसटी सुटायला लागली तर एसटी धरायला कोण? कप. पुन्हा एसटीत गेल्या जागा धरायला कोण? कप. आणि बसायला कोण? कप फायचा असा उभ्याला उभाच. हा बरं एवढंच नाही, कर्ज काढायला कोण? कप. कर्जाच्या पैशा मजा कोणाची? बशीची. पुन्हा कर्ज फिटणं गेल्या लिंबाला लटकाय कोण? सुसाईड, आत्महत्या. बरं पुन्हा आत्महत्याचे पैसे भेटल्या मजा कोणाची? तरी बऱ्याच भाषा म्हणतात बाई मेल्याच्या संसारात इतकू शिकलात नाही. बाजारात नेऊन फुका कुठं आम्हाला. काय काय भाषाच्या आवाजानं कप अशी घुरून गेले, ती घुरून. आईंदळ घोडीशे पायंदळ भला ना अवकुसळ बायकुशे रांडका भला. हो कर्कशे संगती आणि दुःख उदंड. बायको संसारात कर्कशी नसत जात जाव. ज्याच्या संसारात बायको कर्कशी भेटली त्याला मसन वाट्यात लाकडं न्यायचं कामच नाही, ते घरीच जळतंय असं जरा 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 जरा. लय काय काय माणसं वैतागली. तो एक जणानं सासऱ्याला फोन लावला वैतागून. ते म्हणला जा सासरे बा तुम्ही दिलेलं फळ लय कडू निघालो. ते सासरा त्याच्यापेक्षा तिकून जास्त रडू लागला. ते म्हणला जावाई बापू घ्या ॲडजस्ट करून, तुम्हाला जे मी फळ दिलंय का त्या कडू फळाचं झाडच माझ्या घरात आहे. तुमच्यापेक्षा मी जास्त बेजार आहे. विठाल काय करावं आता, जाऊ दे आता. काय कुठं त्याची जास्त निंदा करावं, लय वाईट म्हणावं संध्याकाळी काय भीक मागाव का? पण चांगलं म्हणावं लागतंय. संसार कोणाचा बी असू द्या, कसा आहे संसार? दुःखाचा आहे. आणि काही काही माणसाला अहंकार असतंय, माझ्यासारखा संसार कोणी करू शकत नाही म्हणला. अरे वेडी कल्पना आहे. माणसापेक्षा चांगला संसार करण्याचं ज्ञान देवानं पशवादिकांना दिलेले. म्हणून महाराज म्हणले पक्षी अंगणी पक्षी अंगणी उतरती. पक्षी अंगणी उतरती. पक्षी अंगणी उतरती. पक्षी अंगणी उतरती. देखा गुंतोने राहती. देखा गुंतोने राहती.
अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहते. महाराज म्हणले पक्षाकडून शिका संसार. कोणाकडून? भले तू जहुनी पक्षीराज, भले तू जहुनी पक्षीराज, भले तू जहुनी पक्षीराज, भले तू जहुनी पक्षीराज. याची चिंता काय खावे म्हणून, पक्षी राज. हा अगोदर क्या बात आहे. टाळी वाजवा. प्रसंगाला धरून प्रमाण असल्यावर लय गोड वाटते. नाही तर काय काय गावात काही संबंधच नसते. उगा मी म्हणायलो काय थंड हवा आली लगेच उचललं. आला शीतळ शांतीचा वारा. मी म्हणलं तुझ्या पाया पडू दे एकदा मला विठाला. पण गोड प्रमाण प्रसंगाला धरून आपल्या भागातली माणसंच विद्वान आहेत. विठाला विठाला. महाराज म्हणले पक्षाकडून संसार शिका. कोणाकडून? राष्ट्रवादी, काँग्रेस, बीजेपी हे का? नाही नाही. झाडावरचे पक्षी आणि यांच्याकडून तुम्ही संसार शिका. जाऊ द्या संसार तर माणसापेक्षा चांगला करतेतच. निसर्गाचा अंदाज सुद्धा माणसापेक्षा जास्त कोणाला आहे? पक्षाला आहे. या वर्षी किती पाऊस पडणार आहे 4 महिन्यांना अगोदर कळत आहे. कोणाला? पक्षाला. नियम आहे. जुनी माणसं सांगतात, पुराणामध्ये सुद्धा नोंद आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दाट पाल्याच्या झाडावर जर पक्षी खोपे करायला लागले की समजून चालायचं या वर्षी पाऊस काळ भरपूर आहे. काटेरी झाडावर जर खोपे करायला लागले की समजून चालायचं या वर्षी दुष्काळ आहे गड्या, अंग भिजण्या इतकाच पाऊस पडणार आहे. हे कळते कोणाला? पक्षाला. जाऊ दे. ते सुग्रण नावाचं पाखरू पाहिलं का? अहो त्याचं नावच सुग्रण आहे. कोण्या बी झाडावर ते खोपा बनवीत नाही. त्याची पसंतीची एवढी गोड आहे. झाड विहिरीच्या काठाला असावं, त्या झाडाच्या फांद्या विहिरीत लोंबलेल्या असाव्या आणि मग विहिरीत लोंबलेल्या फांदीला सुग्रण पाखरू खोपा तयार करते. एकही जुन्या गवताची काडी आणत नाही. खोपा हिरवागार का दिसतंय? नवीन गवताच्या काड्यात 4 महिने पिले त्याच्यामध्ये राहणार आहेत. पुन्हा त्याचं डोकं एवढं भारी आहे 2 फुटाचा खोपा तयार करते. 1.5 फूट जागा वरी सोडते आणि खालच्या साईडला मध्ये जायचा दरवाजा करते. वरच्या साईडला का केला नाही? त्याचं डोकं एवढं भारी आहे. वरून जर एखादा सरपटणारा साप फांदी फांदीनं जर आला, त्यानं जर पिलं खाण्याचा प्रयत्न केला तर त्या सापाला 1.5 फूट खाली वाकावं लागावं, तोपर्यंत साप त्याच्याच वजनानं पाण्यात पडतो. हे कोणाचं डोकं? सुग्रण पाखराचं. त्याच्या चोचीमध्ये मुगाच्या डाळीच्या दाण्या इतका एक मातीचा खडा बसते. पण दिवसभर मातीचा खडा गोळा करणार, सुपारी एवढा गोळा बनवणार, त्याचा चिखल करणार, खोप्यामध्ये नेऊन बसवणार. तेच पाखरू सायंकाळच्या वेळेस बाहेर पडणार, चमकणार काजवा नावाचं किडू पकडून नेणार, त्याच्यामध्ये खूपसून देणार. रात्रभर पिलायला ट्यूबलाईट सारखा उजेड. लाईट बिल भरायचंही टेन्शन नाही आणि लाईट जायचं सुद्धा टेन्शन. मग खरं सांगा माणसाला संसार करता येते का एवढा? खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिने खोपा झाडाले टांगला. पिल्याने झाली खोप्यात जसा झुलता बंगला, तिचा पिला
जीव झाडाला टांगला खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिने खोपा झाडाला टांगला. हो पक्षाचा संसार पाहिल्या कोण्यात माणसानं शहाणपणा करायचा नाही. मला लय कळतंय म्हणून विठाला मग माणसाचा संसार श्रेष्ठ का मानला जातो त्याचं एकमेव कारण आहे माणसाला शरीर दिलंय हे नुसतं संसार करण्यासाठी नाही. देवे दिला देह भजना गोमट्टा आणि तो या झाला फाटा बाधिकेचा. म्हणून साधू संत आहे ना ते शरीर झिजवलं. भगवान बाबा असतील वामन भाऊ असतील संत मोतीराम महाराज असतील यांनी या शरीराचा उपयोग केला. काय केला? उपयोग केला आणि एका जन्मामध्ये येऊन सोडीला संसार आणि माया तयावरी फार. म्हणून त्यांच्यावर देव प्रेम करतो. माया तयावरी फार. मग जनसंसार सोडला त्याच्यासाठी देव करतो काय? धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे धावे चाले मागे धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे धावे चाले धावे चाले मागे सुख दुःख सारे अंगे सुख दुःख सारे अंगे सुख दुःख सारे अंगे सुख दुःख हे धावे चाले मागे मागे 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 सुख दुःख साहे अंगे. कोणाच्या पाठीमागे धावला. आता एकच उदाहरण सांगू. टाइम बी आपला होत आलेला आहे. एक उदाहरण सांगतो भजन करा. विठाला विठाला कोणाच्या पाठीमागे धावला. तुकोबारा नाही तर एका अभंगात यादी दिली. उंच नीच काही तिष्ठे भाव भक्ती देखो दासी पुत्र कन्या दैत्या घरी रक्षी. अहो याच्यासाठी देव धावला. कोणासाठी धावला? कोणासाठी अहो यादीच दिली तुकोबारायनं. पण त्या अभंगातली एकच आपण चरण पाहू. मीराबाईसाठी घेतो विष प्याला दामाजीचा झाला. मेवाड प्रांतातली भक्त आहे. रजपुताची कन्या राजाची कन्या. तिचं नाव आहे मीराबाई. राजाची मुलगी पण लहानपणापासून राजाचे संस्कार चांगले. जवळच एक भगवान श्रीकृष्णाचं मंदिर. त्या मंदिरामध्ये राजा दर्शन करण्यासाठी जायचा. राजानं दर्शन घेतलं की 4-5 वर्षाच्या मीराबाईनं दर्शन घ्यायचं. नवल वाटलं राजाला. कौतुक वाटलं. काय संस्कार आहेत माझ्या मुलीवर. काय माझी मुलगी गुणवान आहे. आणि मी नेहमी सांगत असतो गड्या संस्कार लेकरायला लहानपणीच लागते. एकदा का लेकराचं वय निघून गेलं पुन्हा मात्र संस्कार लागत. म्हणून मला वाटते शिबिराचं आयोजन तुम्ही केलं खूप चांगली गोष्ट. ह्या 15-20 दिवसात तरी महाराजांच्या मुखातून त्यांना गीता ऐकायला मिळेल. ज्ञानेश्वरचं चिंतन ऐकायला मिळेल. माय कोणाला म्हणावं बाप कोणाला म्हणावं हे तरी त्यांना कळण. त्याच्यासाठी बाल संस्कार ठेवणं ही काळाची गरज आहे महाराज. हो म्हणून तुम्ही जो उपक्रम राबवला मला वाटतं अनंत महाराजाला द्यावे तितके धन्यवाद आहेत. महाराज जर चांगले लेकराला संस्कार लावत असतील
तर याच्यापेक्षा बोलावं काय महाराज? नाही तर सध्याच्या काळात संस्कारच नाहीत लेकरायला. मला एक जणांना घरी चहा प्यायला नेलं आणि पोराला बोलून घेतलं, बाबा इकडे सांग ना वाटतं किती? ते म्हणला ना वाटतं 52. बाप त्याच्यापेक्षा गेलेला होता. त्यानं खिशातून 200 रुपये काढे, म्हणला जाय गोळ्या खा, बिस्किट खा, आयस कर. मला आला राग. मिळालं पोरग चुकीचं उत्तर देतोय, तुम्ही त्याला 200 रुपये देतात, मोसकाडात द्यायला पाहिजे. ते म्हणला पोरग तू आहे का मग? म्या म्हणलं तूच. म्हणला मग तू शांत बस. म्हणलं कस काय? ते म्हणला आमच्या खोडी आम्हाला माहीत असतात. म्हणलं कस काय? ते म्हणला ते आता पोचतं 9-8-35 म्हणत होतं, पैसे देऊ देऊ 52 वर आणले. जाते 100-200 म्हणला, आणखीन मात्र पोरग 72 वर येत आहे. शिक्षकांना विद्यार्थ्याला उठील, ओट पाण्यात राहणाऱ्या 5 जलचराची नावे सांग. ते म्हणला बेंडूक. मास्तर म्हणला 1 बरोबर आला, आणखीन 4 सांग. ते म्हणला त्याची माय, त्याचा बाप, त्याचा भाऊ, त्याची बहीण. आता काय करायचं? शिक्षक म्हणला सांग रे, घटना आणि दुर्घटना याच्यामध्ये फरक काय? ते म्हणला सर, शाळेला आग लागली ही झाली घटना, त्याच्यातून तुम्ही सुखरूप बाहेर आलात ही झाली दुर्घटना. 8 दिवस पोरग शाळेत गेला नाही. 9व्या दिवशी मास्तर घरी गेला. मास्तर घरी आलेला पोराच्या आजानं बघितला ना, आजा म्हणला पाप्या मास्तर घरी आलाय, लप लप लप. पाप्या म्हणला बाबा तुम्हीच लपा. आजा म्हणला मला लपाय सांगतोस? ते म्हणला सांगितलंय मास्तर, मग आज आम्ही आलाय. 8 दिवस मी शाळेत येणार नाही. म्हणून लेकरायला चांगले संस्कार द्या, लेकरू शिबिरात पाठवा. अनंत महाराजासारख्याच्या मुखातून त्यांना काहीतरी मार्गदर्शन चांगलं मिळेल. म्हणून सध्याचा काळ विचित्र झालाय. पोराचं वय झालंय 8, पोरग वरातीत नाचते ताठ. त्याला शिकवा हरिपाठ, नाही तर लागन म्हातारपणी वाट. आणि नसल लागून घ्यायची वाट तर त्याला दाखवा भैरवनाथ महाराजाच्या मंदिराची वाट. तीर्थे घडतील 360. काळ विचित्र आलाय. शेतकऱ्याला शेती साथ देणं म्हणून शेतकरी झाले नंगाट. 10वी-12वीचे पोरं पिव पिव झाले तंगाट. आणि आता पहिलीचं पोरग म्हणतंय झालं झिंग 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 झिंग. म्हणून लेकरायला चांगले संस्कार देणं काळाची गरज आहे. आणि लेकराला शिबिरात ठेवणं काळाची गरज आहे. म्हणून उपक्रम राबवला. महाराजांना द्यावे तितके धन्यवाद आहेत. विठाल विठाल. मीराबाईवर संस्कार चांगले होते. राजानं दर्शन घेतलं, मीराबाईनं दर्शन घ्यायचं. बरं झालं. वाजले का? संपलं मग आपलं बी. काय आता झालं, आता द्याला इशारा म्हणले काय झालं. 5च मिनिटं घेतो, जास्त नाही. विठाल विठाल. ऐका, राजाला नवल वाटलं काय संस्कार आहेत म्हणला माझ्या मुलीवर. आणि राजानं देवाच्या मूर्तीकडे तोंड केलं आणि राजाच्या मुखातून एक वाक्य बाहेर पडलं. म्हणे देवाईचा करावा सांभाळ, हसे ते वेल्हाळ मीराबाई. हसे ते वेल्हाळ मीराबाई. देवा तुम्हीच अंगीकार करा, स्वीकार करा. मीराबाईला वाटलं माझं कन्यादान माझ्या बापानं केलं. त्या दिवशीपासून मीराबाई भजन करू लागल्या. आणि एक वाक्य सांगतो, जगातलं सर्वात मोठं पुण्य जर कोणतं असेल तर ते कन्यादानाचं आहे. साळंकृत कन्यादान पृथ्वी दानाच्या समान. एक मुलगी दान देणं, एक कन्यादान देणं म्हणजे पृथ्वी दान दिल्याचं पुण्य. मला वाटतं एखाद्या मुलीचा बाप गरीब असेल, असू द्या गरीब, त्याला 1 मुलगी आहे, 2 मुली आहेत, 3 मुली आहेत, बिचारा गरीब आहे. सप्त्याला पट्टी देऊ शकत नाही, अन्नदान देऊ शकत नाही, भूदान देऊ शकत नाही, सुवर्णदान देऊ शकत नाही. पण त्याच 3 मुली आपल्या गरीब बापाच्या पदरात कन्यादानाचं पुण्य टाकल्याशिवाय राहत नाहीत. त्याला मुलगी म्हणतात. आणि त्याच मुलीला माय तुम्ही पोटात मारतात. तुम्हाला काय वाटतं का नाही? या जगामध्ये जेवढी मुलगी मायबापावर प्रेम करते तेवढा मुलगा बी करत नाही. तुमची मुलगी बाहेर शिकायला असू द्या, मुलगा बाहेर शिकायला असू द्या, ज्या वेळेस तुम्ही मुलाला फोन करता त्यावेळेस मुलगा एकच बापाला म्हणतो, बाबा मला पैसे पाठवून द्या. मुलीला फोन करा बरं, मुलगी एकच म्हणते, बाबा तुम्ही जेवण केलं का. म्हणजे मुलीचं लक्ष मायबापाच्या पोटाकडं असतं आणि मुलाचं लक्ष बापाच्या नोटाकडं असतं. कोण जास्त प्रेम करते?
उतार वयामध्ये तुम्ही थकतान, तुम्हाला उठता येणार नाही, बसता येणार नाही, नाका तोंडात माशा जात्यान, तुमच्या जवळ कोणी येणार नाही. पण शपथ घेऊन सांगतो, तुम्हाला जर मुलगी असेल तर तीच मुलगी स्वतःचं घरदार सोडून आपल्या मायबापाची सेवा करायला आल्याशिवाय राहणार नाही. त्याला मुलगी म्हणतात. अरे एखाद्या वेळेस मुलानं घराच्या बाहेर काढून दिलं तर खुशाल जा, तुम्ही मुलीच्या घरी जाऊन राहा. बिचारीची गरिबी परिस्थिती आहे, कोणाच्या तर मोलमजुरी करून खाईन, पण आपल्या गरीब मायबापाला ती कधीच घराच्या बाहेर काढणार नाही. त्याला मुलगी म्हणतात. आणि त्याच मुलीला तुम्ही पोटात मारतात. मी माफी मागून बोलतो, माफी मागू ना. आताच्या बायका पुतना राक्षसिनीपेक्षा बेकार आहेत. तिनं बाहेरले मारले, ह्या पोटातलेच मारायला लागले. याच्यापेक्षा वाईट अवस्था कोणती आहे? अरे गर्भात असलेली मुलगी आईला प्रार्थना करते, आई या जगात मला तू सोडून कोणीच नाही ग. या जगात देशात फार मोठे माणसं आहेत महाराज, ते मुलीवर समाधानी आहेत. त्याला एकही मुलगा नाही. नावं सांगू का? आपल्या गोपीनाथराव मुंडे साहेबाला मुलगा आहे का? हा, तरी मुलीवर समाधानी आहेत का नाही? कितीक नावं तुम्हाला सांगू. शरद पवार साहेब, काय आणखी सुशीलकुमार शिंदे साहेब, अशोकराव चव्हाण, हे राजकारणी लोकांकडून एकच मोठं होण्यासारखी शिक्षण आहे. हो, कोणती? समाधानी राहण्याची. ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे. अरे याला जर पाप करायचं असतं तर हे करू शकले असते. काय नाही यांच्या हातात, काय झालं नसतं. डॉक्टरला घरी बोलवलं असतं यांनी. हा, पण मोठी माणसं उगच मोठी होत नसतात, त्यांचे विचार त्यांना मोठे करत असतात. हे ध्यानात ठेवा. सहजासहजी मोठे माणसं झाले नाहीत, त्यांचे विचार परिपक्व असतात, म्हणून आज ते मोठे असतात. विठ्ठल हा हा गर्भात असलेली मुलगी आईबापाला प्रार्थना करते. आईला सांगते, आई सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार, दुनियेचा रंग मला कोण दावणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. ती मुलगी म्हणते, आई तू जर जन्माला घातलंस तर मी काय करील. होईल मी मोठी शिकून शिकून मारील भरारी पाखरी होऊन, शाळेतून आल्यावरी काम करणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. अरे प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलगी पुढे, आज कोण्या क्षेत्रात मुलगी पुढे नाही. म्हणून मुलीला जन्म घेऊ द्या. त्या मीराबाईला वाटलं माझं कन्यादान केलं, त्या दिवशीपासून मीराबाई भजन करू लागल्या. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग, सारखं भजन सारखं भजन. कारण स्त्रीला भजन करण्याचा पहिला अधिकार आहे. या रे या रे याती भलत्या अगोदर नारी आणि मग मला वाटतंय. म्हणून घरातल्या माय माऊलीनं स्वयंपाक करत असताना जर नामस्मरण केलं तर फार मोठा फायदा आहे. करणारणीला फायदा आणि खाणाऱ्याला. अन्नातले दोष निघून जातात आणि ते अन्न अन्न न राहता त्याचा प्रसाद बनत असतो. पवित्र ते अन्न हरी चिंतनी भोजन. आज एवढं गिरीश भाऊनं जर अन्नदान केलं असेल तर आज ते अन्न नाही राहिलं, ते काय झालं? प्रसाद झाला. प्रसाद. कारण नामचिंतनाचा प्रहार त्या अन्नावर पडला. म्हणून मला वाटते घरामध्ये सुद्धा नामस्मरण करत करत स्वयंपाक केला पाहिजे. आपल्या बायका भजन करीत नाहीत असं नाही, पण यायचे अभंग कोणत्याच गाथ्यात नसतील. आपल्या खेडेगावातल्या दिंडीच्या वाटणं तर लय येतात. गाड्यानो दिंडीत येऊ द्या, माऊलीचा सवाळा पाहू द्या. सवाळा एका म्हातारीने तर असं भजन जोडलं, अरे अरे इठोबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन. बापरे, मॅला हिला देवाचा नंबरच भेटला तर काय करीन बाबा ही. तुझी रे आठवण लई लई येते म्हणून तुला मी मिस कॉल देते बापा. हो देवाचाही तू रे देव, माझा नंबर कर रे शिव. मला छान आहे. एक बाई तर बेल वाहता वाहता म्हणाली, बेल वाया गेले ग बाय बाय तिकडच घसरून मेले. भजन आहे का हे?
भजन ते मंगळवाणी नरका जाणे चुकेना. पण मीराबाईचं भजन तसं नव्हतं. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. मैं तो अपने नारायण की, मैं तो अपने नारायण की अब हो गई दासी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. पायात घुंगर बांधायचे, नाचून भजन करायचं. गावातली लोक तिची निंदा करू लागले. वेडी झाली, पागल झाली. राजाला वाटलं आपल्या मुलीचं लग्न लावून द्यावं. राजा राजपुत्र पाहण्यासाठी गेला. मीराबाई घरी भजन करू लागल्या आणि बापाला प्रश्न विचारला, बाबा कुठं गेलतात? अगं मीरा, लग्न करायचंय तुझं. पुनर्विवाह करणार आहेत का बाबा? काय झालं? लग्न झालं का? 8वा तो दिवस मला कृष्णाच्या मंदिरात नेलं आणि तुम्ही शब्द दिला म्हणे देवाईचा करावा सांभाळ. त्या दिवशीपासून मी पतीच्या स्वरूपात कृष्णाकडे पाहते बाबा. आता जीवनात दुसरा पती करू शकत नाही. ज्या मुलासोबत तुम्ही माझं लग्न लावून देणार, एक दिवस मुलगा मरणार, आयुष्यभर मला कुंकू पुसून रडत बसावं लागणार बाबा. त्याच्यापेक्षा एकच जीवनात पती पाहिलाय, त्याच्यासोबत एका जन्मात काय, जन्मोजन्मी मला विधवा व्हायचं काम नाही. आई से बर को क्यों बरू, जन्मे और मर जाए, बरबरा गोपाल जी मेरे, चूड़ो अमर हो जाए मेरे, चूड़ो अमर हो जाए. म्हणून त्यानं माझा अंगीकार केलाय. त्याने केला से माझा अंगीकार, नका दुजावर पाहू आता, नका दुजावर पाहू आता. राजाला वाटलं आता मुलगी ऐकत नाही. विषाचा प्याला दिला. हो, विष का प्याला राजाजीने भेजा, आणि पिबत पिबत मीरा हसी रे. भीती वाटली नाही, चिंता वाटली नाही. पण एका गोष्टीचं वाईट वाटलं. ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं, तोच बाप आज मला मारून टाकायला निघालाय. म्हणून डोळ्यात पाणी आलं आणि देवानं तिला विचारलं, मीरा रडतीस तू? काहे तेरी अखियों में पानी, काहे तेरी अखियों में पानी, हो प्रेम दीवानी मेरा कृष्ण दीवानी, प्रेम दीवानी मेरा कृष्ण दीवानी, दीवानी 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 हो मेरा प्रेम दीवानी, हो मेरा कृष्ण दीवानी, दीवानी दीवानी मेरा दीवानी, दीवानी मेरा दीवानी हो. सबके लिए मैं मुरली बजाऊं, नाच नाच सारे जग को नचाऊं. सिर्फ राधा नहीं है मेरी रानी, राधा नहीं है मेरी रानी हो. प्रेम दीवानी मेरा कृष्ण दीवानी, प्रेम दीवानी मेरा कृष्ण दीवानी. गट गट विष प्राशन केलं, पण परिणाम मीराबाईवर नाही झाला. समोरची मूर्ती होती का? मूर्ती झाली काळी. देवाजीची नाही बाधा झाली तयाची ते वेळी. मूर्ती झाली काळी, देवाजीची. संकट आलं होतं, दुःख आलं होतं, पण देवानं तिचं दुःख स्वतःच्या अंगावर घेतलं. धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. विठोबा रखुमाये, हा हा गोपाल बार कुमाजे, बार कुमाजे, बार कुमाजे, बार कुमाजे.
प्रेम आपल्यावर करावा असं जर वाटत असेल तर काय केलं पाहिजे? याने घ्यावे नाम, तिसी करणे त्याचे काम. कारण कृपा करण्यासाठी देव भोळा होतो. तुका म्हणे भोळी, तुका म्हण 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 भोळी, विठ्ठल कृपेची गोड, विठ्ठल कृपेची गोड, विठ्ठल कृपेची गोड, विठ्ठल कृपेची गोड. मागे मागे ताले ताले मागे मागे ताले ताले मागे मागे ताले ताले मागे मागे ताले तुका म्हणे भोळी, विठ्ठल कृपेची कोवळी. प्रेम करणाऱ्या भक्तासाठी तो एकदम कोळा होतो, तो एकदम भोळा होतो. मग करतो काय? धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे, यथामध्ये यथावकाश. ठरलेल्या नियोजित वेळाप्रमाणे सरळ सरळ अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. आपला टाईम झालेला आहे. तसं सुरू व्हायला बी उशीरच झाला होता. 10 वाजता बोलायला सुरुवात केली ती. तसं मी टायमाच्या पुढे जात नाही. ज्याला वेळ कळते त्याच्यावर वेळ येत नसते. मग वेळ सांभाळली पाहिजे. समयोजाना समयोजाना, भलते नाना भलते ते. म्हणून झालेली सेवा वैद्यनाथ भगवंताच्या चरणी, काळभैरवनाथ महाराजांच्या चरणी, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, चोखोबाराय, शेना महाराज, सावता महाराज, नरहरी महाराज, गोरोबा काका, जनाबाई, सकोबाई, भगवान बाबा, अष्टादश सकल संत मंडळीच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. पुनश्च एकदा आमच्या हरीशभाऊ मुंडे यांनी गोड गोडसं केलेलं आयोजन नियोजन त्यांना द्यावे तितके धन्यवाद. आमचे साखरे पाटील यांनी फोनवरून संपर्क केला, त्यांनाही धन्यवाद. पुनश्च एकदा नारदाच्या गादीवरून तुम्हा सर्वांना मनोभावे वंदन करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मावले, म्हणायची का? हा चाल म्हणते चाल. हो उशीर झालाय. म्हणायची का? हा म्हणा. हा